मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निरवी हेची मज देई, अनिक तुझे काही न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. या संतासी निरवी हेची मज दे, अनिक तुझे काही न मागू देवा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम, जगननीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं च दयामूर्ति, नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ति, देहुक्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यासयोगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं शुक्लं ब्रह्म विचारसार परमां माध्यं जगद्व्यापिनी, विना पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः. हस्ते स्फाटिकमालिकाञ्च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुपलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देव मोहि, हरेहु कलेस विकार. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता. सामर्थ्याने गंगागिरींच्या, सामर्थ्याने गंगागिरींच्या, संकट जाई मागारा.
मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा. अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निरवी हे चिमज देई अनिक तुझे काही न मागो देवा. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, अधिष्ठान दैवत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी रंगनाथ बाबांच्या चरणावरती कोटी भावने वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठाला 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 हो. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलवा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा 3 चरणाचा अत्यंत उत्तम गोड मागणीपर प्रकरणातील अभंग आहे. सर्वांगाचे कान करून मायकडे पाहत राहा. महाराजांनी या 3 चरणामध्ये भगवंताच्या चरणावरती मागणी मागितलेली आहे. एक तर वारकरी संप्रदाय आणि मागणं या परस्पर विरोधी 2 गोष्टी आहेत. लक्ष माझ्याकडे ठेवा. वारकरी संप्रदाय आणि मागणं या परस्पर विरोधी 2 गोष्टी आहेत. म्हणजे संत असतील तर ते मागू शकत नाहीत आणि मागत असतील तर ते संतच असू शकत नाही असं गणित आहे. संत आहेत मग मागणारच नाही आणि मागत असतील तर मग त्यांना संत म्हणताच येणार नाही असं गणित आहे. तरी सुद्धा जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या गाथेमध्ये जी पारायणाची प्रत आहे त्याच्यामध्ये 4009 अभंग आहेत. या 4009 अभंगामध्ये 152 अभंग जवळजवळ एखादे 2 इकडे तिकडे होतील 152 अभंगवर मागणीपर प्रकरणातील आहे तुकोबरायची. मग जर जगद्गुरु तुकोबराय किंवा संत मागत नसतील तर 152 अभंग मागणीपर तुकोबरायच्या गाथेत काय करतात. मग 152 अभंगात तुकोबरायांनी जरी मागितलं असेल तरी तुकोबरायचं किंबहुना संतांचं मागणं तुमच्या माझ्यासारखं नाही. संतांनी जे मागितलं ते एक तर देवाचं भजन मागितलं, संतांनी एक तर मागितलं, एक तर संतांचा संघ मागितला, संतांनी जर मागितलं तुमचं माझं कल्याण मागितलं. विठाल मागण्यात प्रकार आहेत. मागण्यामध्ये प्रकार आहे. संत वेगळं मागतात, जीव वेगळं मागतो. संतांनी जरी आजवर मागितलं असेल तर असं मागितलं की भगवान परमात्म्याला आनंदाने द्यावं वाटलं. आजवर आम्ही जे मागितलं ते प्रपंचासाठी मागितलं. ऐका बरं का, या मृत्यू लोकात जन्माला आलेले जीव 2 पद्धतीचे आहेत. एक फक्त भगवंताच्या चरणावरती स्वतःला समर्पित करतो आणि एक प्रपंचाच्या चरणावरती स्वतःला समर्पित करतो. प्रपंचाच्या चरणावरती समर्पित करणाऱ्या माणसाला या आयुष्याच्या शेवटापर्यंत भगवंताची प्राप्ती कधीही होत नाही आणि देवाच्या चरणावरती समर्पित करणाऱ्या जीवाला पावला पावलाला भगवंताची अनुभूती आल्या वाचून राहत नाही. जरा अवघड असेल तर लक्ष देऊन ऐका. अनुभूती आल्या वाचून राहत नाही. कुणाला आली? प्रत्येक पावलाला संतांना अनुभूती आली. आणि आपल्याला प्रपंचाच्या चरणावरती आपण जीवन समर्पित केलं तर आपल्याला काय अनुभूती आली? आपल्याला दुःखाची अनुभूती आली. किती दुःख महाराज? ते रोज उठलं का नवीन लफड असा शब्द ऐकला का तुम्ही? कोणाच्या जीवनामध्ये? आपल्या रोज उठलं का नवीन लफड. कोणाच्या जीवनात? आपल्या जीवनामध्ये. का? कारण उठलं का आपण सेवा प्रपंचाची करतो, दुसरी कुणाचीच नाही. उठलं की सेवा प्रपंचाची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आमचं चाललं. काय चाललं? दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची रक्ताचं पाणी, गोल्याचं वाटोळं, वाटोळ्याचं गोल, ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दोघांची. परत एकदा दिवसाची, तुम्हाला मी बोललेलं कळतं ना, बोलत चला. दिवसाची, रात्रीचा, हाडाची, रक्ताचं, पाठ आहे ना सगळ्यांचं, मोकळ्या मनाने बोला. दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काळं, रक्ताचं पाणी, गोल्याचं वाटोळं, वाटोळ्याचं गोल, ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची त्याच्या डोक्यात, दोघांची आपल्या डोक्यात. हे सगळं प्रपंचाची सेवा आपण करत आलो, आजवर करत आलो, इथून पुढे करत राहणार आहे. पण या सेवेने आपल्याला काय दिलं असा प्रश्न आहे. काय दिलं या सेवेने? या सेवेने काय दिलं? कुणीही उठून मला सांगा. महाराज आजवर मी प्रपंचाची सेवा 50 वर्षापासून करतो, आजवर प्रपंचाची सेवा 70 वर्षापासून करतो, आजवर प्रपंचाची सेवा 40 वर्ष झाली मी करतो, मला प्रपंचाने सुख दिलं. कुणी आहे? नाही देऊ शकत. का? कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा
हे तुम्हाला स्वरात ऐकल्यानंतर चांगलं वाटलं असेल, पण इतका चांगला नाही, याच्यापेक्षा फार खडतर आहे. स्वरात ऐकताना गोड वाटत, पण दुःख बांधवडी आहे हा संसार. पावला पावलाला दुःख देणारा संसार आहे. तांदूळ झाले आणि 100 गोण्या नेल्या मार्केटला. नेतात का तुम्ही? नेतात का नाही? हा तरी म्हणा कमीत कमी. नाही तुम्हाला मा कळतं का नाही कळतं? नाही कळत मा जीव देऊ का तुमच्या पुढं मी? माना तरी हाला कमीत कमी. तांदूळ 100 गोण्या मार्केटला नेल्या की नाही? बोलत चला. हा नेल्या. 100 गोण्याचे ₹1,00,000 झाले. हो नाही हो मला नाही माहिती भाव काय, पण ₹1,00,000 झाले. लाख घेऊन निघाले तर मार्केटवरून निघाल्यानंतर औषधवाल्याचा हाक मारली. औषधवाल्याने जय हरी पाटील जय हरी म्हणल्या त्याच्या काउंटरला 50 ठेवले. औषधाची उधारी व्हायला होती, 50 दिले. किती राहिले? 50 घेऊन घरी निघाला. कपड्यावाल्याने हाक मारली जय हरी, कपड्यावाल्याला 10 दिले. किती राहिले? पुढे निघाला. किराण्यावाल्याने हाक मारली रामकृष्ण हरी बर का, रामकृष्ण हरी म्हणलं 20 ठेवले त्याच्या पुढे. किती राहिले आता? 20 राहिले. घराच्या दिशेने निघाला तर टेलरने हाक मारली. टेलर राहिला ना कपडे शिवायला, टेलरने त्याला 5 दिले. पुढे किती राहिले? घरी आले तर मंडळी म्हटली माणसाला नुसतं राबू घेता, उठलं का वैरानात, उठलं का वैरानात, उठलं का वैरानात, उठलं का वैरानात. काही आहे का? मला काही विचारिता का नाही? काही 5 पैसे लागते का, 10 पैसे लागते का? तेव्हा नाही किरकिर करू नको. हे बा हे 10,000 तुला घ्या, एकदाची परत मागूच नको. आता किती राहिले? राहू द्या ना मग तेवढे तंबाखू बिंबाखूला. प्रपंचातलं सुख आहे. मार्केटमधून ₹1,00,000 घेऊन निघालो तर भरपूर सुख वाटलं होतं. घरी उस्तवर 5,000वरती आलं, सुखात दुःखात रूपांतर झालं. हे प्रपंचातलं सुख आहे. महाराज चांगल्याला मिळालं नाही. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घरं ज्याच्याकडे सोन्याची होती रावण. त्या रावणाच्या दरबारामध्ये सगळेच्या सगळे 33 कोटी देव रावणाच्या दरबारात बंदीखानी होते. आणि रावण इतका बलाढ्य होता की 7 कोटी घरं सोन्याची होती. रावण एवढाच नाही तर सामर्थ्यवान होता आणि भक्तीत श्रेष्ठ होता. किती? भोलेनाथाची अशी भजनानं अशी सेवा करायचा. एक दिवस 1 कमळ भोलेनाथाच्या पूजेत कमी पडलं तर 1 शिरकमल काढून रावणाने महादेवाला वाहिलं. इतका श्रेष्ठ भक्त होता, भक्तीत श्रेष्ठ होता, पैशात श्रीमंत होता आणि सामर्थ्यवान असून सुद्धा रावणाने प्रपंचात केलेल्या त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. रावणाच्या 3 इच्छा होते साहेब. पहिली इच्छा होती मी सोन्याला सुगंध आणील. दुसरी इच्छा रावणाची होती समुद्राचं पाणी गोड करील. आणि तिसरी इच्छा रावणाची होती की स्वर्गाला जायला पायऱ्या करील. झाल्या का? समुद्राचं पाणी गोड नाही झालं, सोन्याला सुगंध नाही आला, स्वर्गाला जायला पायऱ्या नाही झाल्या. तेच बरं झालं. नाही हे पिदरे लोक पिऊन वर गेले असते, नाही तर ब्रह्मदेवाकडे त्याच्याकडे गेले असते भांडायला. कर नाही. रावणाने प्रपंचातून 3 इच्छा केल्या. अरे इतका सामर्थ्यवान रावण प्रपंचातून इतक्या 3 इच्छा केल्या तर त्याच्या 3 पूर्ण होऊ शकल्या नाही. रावणापुढं आपल्या 2 एकर 11 गुंठ्याचा उतारा काय करणार मला सांगा? आपल्याकडे किती आहे? अरे 10 असेल, 20 असेल, एखाद्याचा 50 एकराचा असेल, एखाद्याकडे 100 एकर असेल. याच्यापेक्षा पुढे काय आपल्याकडे? काहीच नाही. तरी मी पणाचा अहंकार धरून प्रपंचात गुंतून बसलो. आयुष्य प्रपंचासाठी समर्पित करून बसलो. किती दिवस समर्पित करा? महाराज अनुभवातून सांगतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, महाराज म्हणाले की आयुष्य प्रपंचात खर्च करून पाहिलं. शब्द असे आहेत सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला.
हिंडता दिशा क्षीण पावला माया वेष्टीला जीव माझा. मी खूप प्रयत्न केला प्रपंचात सुखाचा, पण महाराज म्हणतात नाही मिळालं. प्रयत्न नाही केला कशाचा? क्षण एक मुक्ती यत्न, यत्न म्हणजे प्रयत्न, एक मुक्ती यत्न प्रयत्न नाही केला म्हणजे मी भगवान परमात्म्याला प्राप्तीचा प्रयत्न नाही केला. आणि आयुष्याच्या आयुष्य समर्पित होत चाललं. मग शेवटी मला कोणीतरी मार्गदर्शक मिळाला. कारण मी विचारलं, माझे सोहितने नती कोणी, कोण माझा मार्ग सांगेल, कोण माझा उद्धार करेल. आणि तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. गुरुवर्य तपोनिधी माधव बाबांसारखा महापुरुष आपल्याला मार्गदर्शन करतो. हे आपलं सगळ्यांचं सद्भाग्य आहे महाराज, हे आपलं सद्भाग्य आहे. अरे आपल्या हाकेच्या अंतरावरती हे महापुरुष आपल्यापाशी बसलेत. आपण चुकलो की आपला हात धरून आपल्याला शिकवतात, आपण चुकलो की आपला हात धरून आपल्याला योग्य वाटेवरती नेतात. हे कुठं मिळत आहे? हे नाही मिळत. आपलं जीवन आपल्याला प्रपंचामध्ये डोळ्यावरती पट्टी बांधून चालवायला शिकवतं, पण संत आपल्या डोळ्यावरची पट्टी सोडतात. जीवन आपलं बदलण्याची ताकद कुणामध्ये असेल तर ती सद्गुरूमध्ये असते. ज्ञानोबरायासारखा महापुरुष म्हणतो, ज्ञानोबराय म्हणतात, जगाच्या पाठीवरती आम्ही ज्ञानाचा सागर झालो असेल, जग मला ज्ञानाचा सागर म्हणत असेल, माझी कीर्ती जगाच्या पाठीवरती पोहोचली असेल, पण माझं नाही. मग कुणाचं आहे? ज्ञानोबराय म्हणतात हे सगळं सद्गुरूचं आहे. कुणाचं आहे? सद्गुरूचे. मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू. सद्गुरूच्या कृपेशिवाय काही नाही. ज्ञानदेव म्हणे
वाजवा जरा मोकळ्या मनाने टाळ्या वाजा. हा असं काही चाल एखादी चांगली झाली, महाराजांचं एखादं प्रमाण गोड झालं, सुंदर महाराजांनी पगवाज वाजवला तर तुम्ही टाळ्या वाजीत जा. तुमच्या टाळीने स्फुरण येतं. काय येतं? पुरण नाही, स्फुरण येतं. जीवात जीव येतो. बाकी आहे तरी काय नाही तरी काय, तेवढंच अजून म्हणावं वाटत काहीतरी वेगळं. नाही, चांगलं चांगलं करावं वाटतं. खरं तर कलाकार की जान तालियों में होती. व्यासपीठाने असं सांगितलं की वक्त्याने कधी श्रोत्याला टाळी मागू नये. पण त्याच्या पुढे जाऊन शास्त्राने असं सांगितलं की श्रोते चिंगू साचल्यानंतर मागितल्याशिवाय राहू नये. म्हणून मागायची पळाली. एकदा जोरात वाजा, वाजा जोरात. हा, धन्यवाद तुम्हाला. बरं वाटत तेवढं चांगलं वाटत. आणि काय होतं, सगळ्यांनी कीर्तनात सहभाग घेतल्यासारखं वाटत. नाही तर मग आमचं सगळ्यांचं चाललं, तुम्ही नुसते आपले भीटी पाहून राहिले, त्याच्यात मजा नाही येत, आनंद नाही येत. कीर्तनात सगळ्यांचा सहभाग वाटला पाहिजे. बऱ्याच वेळा कीर्तनामध्ये माझा थोडा गाण्याचा स्वभाव आहे महाराज, त्याच्यामुळे अडचण अशी होती, आपण जर एखादं प्रमाण गायलं लोकांना नाही कळत गाणं. बाय म्हणतात बाई चांगला बोलवतो बरं का बाबा, पण मधीच काय केकून उठवतो काही नो, कळतच नाही गाणं, त्याला काय करावं. वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे, गाणं जिथं कळतं, जिथे गायक लोक आहेत, जिथे श्रवणीय लोक आहेत, ज्यांना गाणं कळतं त्यांच्या समोरच गात जा, नाही तर उगा यांना देऊच नका. लोकांना कळत नाही, इतकं कस तरी पाहतात काही काही लोक. तुम्ही पहा, गायन करा, विनोद सांगा, काही असा अवघड प्रसंग सांगा, लोक काही माणसं असे राहतात, असे पाहत राहतात आपल्याकडं. अख्खं कीर्तन संपुस्तवर असे पाहते, जस काय आपण काही त्याचा बांध कोरेले का काय, काहीच नाही, असे फ्रेश बसती नाही. महाराज इतका आनंद घेतला पाहिजे परमार्थाचा. आनंद स्वरूप परमात्म्याच्या चिंतनात बसल्यानंतर माणसाने आनंदाने बसलं पाहिजे. कसं आनंदाने बसलं पाहिजे? भगवंताचं चिंतन आनंद देणार आहे, आणि म्हणून आनंद स्वरूप परमात्म्याच्या चिंतनात आनंदाने बसलं पाहिजे. सगळ्यांचा सहभाग, सुंदर अशी चाल झाली की टाळी वाजली पाहिजे, भजन झालं की टाळी वाजली पाहिजे, हाताने टाळी, मुखाने भजन केलं पाहिजे. आणि म्हणून ते बाबा सांगायचे, ज्यांना गाणं कळत नाही ना त्यांची कठीण कठीण कथा आहे. ते जुन्या काळी ते बाबूजींचा एक दृष्टांत सांगायचे. बाबूजी माहिती आहेत तुम्हाला? सुधीर फडके. सुधीर फडके माहिती आहेत का? हे माहिती असेल तुम्हाला. पूर्वी रेडिओ चालू केला ना बाबा, रेडिओच्या काळातले लोक आहेत तिथं भरपूर. रेडिओ चालू केला का सगळ्यात पहिले एक भजन लागायचं पहा, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकर वनमाळी वनमाळी, उठी लवकर वनमाळी, उठिया तरी मित्र झाला, घनश्याम सुंदरा. हे ऐकलं का तुम्ही? हा, हे लागायचं सगळ्यात पहिलं. हे ज्यांनी गायलं ते बाबूजी बरं का. किंवा मग ते उद्धवा अजब तुझे सरकार, ऐकलं असेल. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, हे ज्यांनी गायलं ते. किंवा अजून सांगू का, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, श्रीरामाने सहज उचलले धनुष्य शंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचे हेत अंतरीचे, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले
सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. हे गीत रामायण आहे. लाजली 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 सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावळा. हे ज्यांनी गायलं ते बाबूजी. आता लक्षात आलं तुमच्या? हे बाबूजी पूर्वीचा काळ प्रवास करत होते बसचा. हे वैकुंठवासी इंगळे बाबांचं सांगतो बरं का. गाणं कळत असन तिथं म्हणत जा, नाही तर यांना द्यायचं नाही. कळत नाही काही लोकांना गाणं, त्याचा दुष्परिणाम आहे. आणि मग ते हे प्रवास करत होते बसचा. तेव्हा काय अशा पर्सनल गाड्या नव्हत्या, प्रायव्हेट गाड्या नव्हत्या. बसचा प्रवास चालू होता आणि ते गाडी कुठंतरी बंद पडली. जुना काळ, गाडी पंक्चर काढायची व्यवस्था नव्हती, बस बंद पडली. मग पंक्चर झाली आणि मग ड्रायव्हरनी कंडक्टरने सांगितलं लोकांनी खाली उतरा, खाली उतरा, खाली बसा. मग बाबूजी होते, त्यांनी आपली बॅग उचलली, खाली उतरले, एका सावलीच्या तिथं जाऊन बसायला गेले. तर ते असं झाडाचं पार होता आणि त्या पारावरती पहा, गावोगावी पारावरती काही सज्जन बसलेले राहतात. सज्जन कळत आहेत का तुम्हाला? कळलं का समजून घेत चला. सज्जन राहतात म्हणजे त्यांना साऱ्या गावाच्या बातम्या त्यांच्याकडे राहतात, त्यांना सांगावं नाही लागत. बातम्या शोधित येतात त्यांच्यापाशी. असे 4-2 जण सज्जन बसले होते. आपले बाबूजी म्हणजे सुधीर फडके आपली बॅग घेऊन गेले. बरं, एकदम अप टू डेट गडी, ब्राह्मण गडी, विश्वविख्यात गायक गडी, असं जॅकेट बिकेट घातलेलं बॅग घेऊन आपले त्या झाडाच्या खाली गेले आणि तिथे बॅग ठेवून ते असे बसले. तर बसल्यानंतर ते 4-2 जण बसले होते ना, तर त्यांना ते कामच तेवढं. कुणी आलं का त्यांच्या पंचायती करायच्या, कुणी आलं का त्यांच्या पंचायती करायच्या. त्याच्यातले एक जण म्हणे, पाहुणे कुठून आले? म्हणे मी पुण्याचा आहे. बाबूजी म्हटले मी पुण्याचा आहे. म्हणे मग इकडं कुणकड? म्हणे काय नाही, इकडं कार्यक्रमाला चाललो होतो, भजनाचा कार्यक्रम आहे. म्हणे असं भजनाचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही गायक आहेत का? बाबूजी म्हटले हो मी गायक आहे. मग त्यातले एक जण म्हणे मग होऊन जाऊ द्या 2-3 गाणे, 2-3 गाणे हो द्यावा. आता बाबूजी म्हणे म्हणता येत नाही, त्याला स्वर लागतो, तबला लागतो, पखावज लागतो, त्याला सगळी व्यवस्था लागते, साऊंड लागते. असं मला असं सहजासहजी म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे म्हणता यायचं नाही. एक म्हातारं म्हणे जाऊ द्या, त्याला कुठं लोणी लाविता, त्याला येतच नसन, तो शहाणपणा करून राहिला. बाबूजी म्हणे तसं नाही, मला येतं पण व्यवस्था नाही, वातावरण तसं दिसत नाही, इथे सगळ्या गोष्टी नाही, मला एकट्याला करता यायचं नाही. मला साहित्य लागेल, संगत लागेल, साथ संगत लागेल, जसं महाराज संगत करतात मला तर संगत लागेल. मग ते एक मात्र म्हणे मग एवढंच ना, संगतच लागतील तुम्हाला. माणसं आणतो ना. म्हणे कोणचे माणसं आणतात? काय नाही म्हणे आम्ही आणतो, तुम्ही काळजी नका करू. त्याला की 2-3 जण पळत गेले. गावाच्या बाहेर तमाशा यायला होता. त्या तमाशात ते 2-4 जण होते. ते सकाळी नेमकं दुपारी उठून दात घाशीत होते. तमाशा माहिती का तुम्हाला? तमाशा कमीत कमी ऐकेल तरी ऐक नाही. तुम्हाला काहीच नाही माहिती तसं. तुकार आम्हीची फक्त, तुम्ही नाही अजिबात. तमाशा मग ते एक झांजरेवाला, एक पिटीवाला, ते पाय पिटीवाला, झांजरेवाला, चिपड्यावाला, एक जण तुनतुण्यावाला, ते आपलं दुपारच्या वेळी दात घाशीत होते. हे 2-4 जण गेले पाटील लोक. हे म्हणे ए आवरा रे, चला गावात भाषणाचा कार्यक्रम. आता ते धाकावे ना, त्यांनी आवरलं, तोंडबिंड असे खंगळले कसे कोय निघाले. यांच्या बरोबर आले. बाबूजी बसलेले होते त्या व्यासपीठाच्या तिथे. ते अशा झाडाच्या खाली येऊन उभा राहिले. ते उभं राहिल्यानंतर बाबूजींनी त्यांच्याकडे पाहिलं. ते म्हणे देवा, कोणच्या जन्माचं पाप करेल होतं आणि कोणच्या नाही, हे तमाशा मायाभोवती आला, पण आता काहीतरी यांना म्हणून दाखवावंच लागेल. बाबूजी म्हणे यांच्या समोर मला जमायचं नाही, हे आता यांच्या बरोबर नाही म्हणता यायचं. ते म्हातारं म्हणे मी तुम्हाला म्हणलं होतं ना, याला काहीच येत नसन, हा शहाणपणा करून राहिला. मग आता त्याच्या धाकाब्यानं ते म्हणायची वेळ आली बा. मग बाबूजींनी त्यांचा स्वर लावला. त्यांच्या स्वरात ते तुंतुना लावून घेतला, चिपडी बिपडी लावून घेतली सगळी. ते असं सगळ्या गोष्टी करून घेतला, त्यांना असं उभं केलं आणि मग बाबूजींनी गायला सुरुवात केली. मग त्यांचं एक प्रसिद्ध भजन आहे, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल पहा. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, नाही का, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हो, दत्त गुरु दिसले मला हो, दत्त गुरु दिसले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. असं बाबूजी म्हटले. पुढं ते म्हटले
ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हो दत्त गुरु दिसले. त्यांनी असं पुढं म्हटलं आणि जसं मी म्हटल्यानंतर हे माझ्याकडं मागं माणसं आहेत, मी यांच्याकडे पाहतो, मग हे माय मागं म्हणतात. मग त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, तर त्यांच्याकडे पाहिलं त्यांनी चालू केलं, या लाग बाई दत्त गुरु दिसले, भाऊला बाई दत्त गुरु दिसले, बाप्याला बाई दत्त गुरु दिसले. बस कीर्तनाच्या कमी तमाशा जास्त तारखा येते ना आपल्याला. विठाला विठाला ज्याला कळल त्याच्या समोर आहे, ज्याला कळल त्याला गायला पाहिजे. महाराज म्हणतात गाता येईला तेनेची गावे, हा गाता येईला तेनेची गावे, येरा हरी हरी म्हणावे, चित्त जावे पावे विठ्ठला 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 विठ्ठला. प्रपंचाची सेवा केली, मुद्द्यावर चला. प्रपंचाची सेवा करून काय मिळालं? आतापर्यंत दुःख मिळालं. परमार्थाची सेवा ज्यांनी केली त्यांचं सांगायचंय मला, तिकडेच चालायचंय. विश्वंभर बाबांपासूनची 8 पिढ्यांची परंपरा आहे भगवंताचं भजन करणं. देवाचं भजन सोडून दुसरं काही नाही. देवा तुझं चिंतन, तुझं भजन करावं, याच्यापेक्षा दुसरं काही अपेक्षा नाही. विश्वंभर बाबांपासून परंपरा चालत आली. आणि तुकोबरायचे आई वडील कनकाई आणि बोलोबा, कनकाई आणि बोलोबा प्रपंच उत्तम करायचे, परमार्थ सुद्धा उत्तम करायचे. एक दिवस बोलोबांना कनकाई आडव्या झाल्या. बोलोबांची प्रति महिन्याची वारी, पंढरपूरला वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला निघाले की बोलोबाने सुद्धा प्रति महिन्याची वारी करावी. वारीला निघाले तर कनकाई आडव्या झाल्या. आणि कनकाई आडव्या होऊन म्हणतात कशा? ऐका, तुम्ही पंढरपूरला निघालेत खरे, पण यावेळी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही. बोलोबा म्हटले मग काय? कनकाई म्हटल्या मला तुमच्या बरोबर यायचंय पंढरपूरला. बोलोबा सांगतात कनके पाया पडतो तुझ्या, तू येऊ नको. का येऊ नको? जर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटतं तर मला घ्यावं वाटत नाही का? मला सुद्धा तुमच्या बरोबर पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं, मला दर्शनाला यायचं म्हणून आट्ट धरू लागल्या. तर बोलोबा कनकाईला म्हणू लागले, कनके अगं 8 पिढ्यांपासून परमार्थ चालू आहे, आतापर्यंत देवाच्या चरणावरती आम्ही फक्त डोकं टेकवलं, त्याच्याकडे मागितलं काहीच नाही. लक्षात ठेव, बाई माणसाला न नेण्यामागचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे ते माफी मागून बोलतो, जुने माणसं म्हणत आले म्हणून सांगतो. बाई माणसाचा स्वभाव थोडा घेवपासुरा राहतो. कसा राहतो? घेवपासुरा. म्हणजे ती कुठं निघाली तर पिशी कायम बघला त्याची बिशी आहे का नाही. आता इथं जरी आलेल्या असल्या ना तर प्लॅस्टिकच्या का होत नाही, पिशा संघ हायची परसद न्यायला, परसद न्यायला आहे का नाही. बाईचा स्वभाव घेवपासुरा असतो. कणके अगं आयुष्यभराचा परमार्थ आहे 8 पिढ्यांचा, आजवर देवाकडे कधी काही मागितलं नाही. न जाणो देवाने तुला घेरावं, तुला काही म्हणावं, आणि जर तू देवाकडे काही मागून बसली तर परमार्थ मातीत जाईल, म्हणून येऊ नको. कनकाईने सांगितलं तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगते, काही मागणार नाही, काहीच मागणार नाही तुमच्या देवाकडे, फक्त दर्शन घ्यायला येऊ द्या. एवढ्या बोलीवरती कनकाईला घेऊन निघाले. मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम पंढरपूरच्या दिशेकडे. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 ज्ञानोबारांचं भजन करूया आपण. हा
हात वरती करा, हात वरती करा. एवढी थंडी वाजली का? हा मोकळे हात करा. हा. पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा, ज्ञानोबा तुकाराम माऊली, ज्ञानोबा तुकाराम माऊली, कणकाईन बोलूबा निघाले. ज्ञानोबा तुकोबरायचं भजन, ज्ञानोबरायांचं भजन करत 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 मजल दर मजल पंढरपूरच्या दिशेने, पंढरपूरच्या वाळवंटात पोहोचले. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन. आता पांडुरंगाच्या समोर, गाभाऱ्याच्या समोर येऊन उभा राहिले. बारीला दर्शनाला लागले, वारकरी पुढे सरकू लागले. लक्ष मायकडे ठेवा. बारीला लागले, वारी पुढे सरकू लागली. हळूहळू पुढे, हळूहळू पुढे, हळूहळू पुढे. आता गाभाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. बोलोबा पुढे, कणकाई मागे, बोलोबा पुढे, कणकाई मागे, बोलोबा पुढे, कणकाई मागे. आता पांडुरंगाच्या समोरच गेले होते. ऐका, जगाचा मालक आतापर्यंत कमरेवरती हात ठेवून उभा होता. कमरेवरती हात, आणि देव असा समोर वारकऱ्यांकडे, भक्तांकडे पाहत होता. आता बोलोबा जसे पुढे आले तसे जगाच्या मालकाने मान मात्र खाली घातली होती. का? का? आतापर्यंत 8 पिढ्यांचा उपकार आहे. परमार्थाचा इतका उपकार आहे की देवाला उपकाराचं ओझं एवढं झालं की मान वरती सुद्धा करत नाही. मान खाली घालून उभा राहायचा देव. देव बोलोबाच्या समोर मान खाली घालून उभा राहिला. बोलोबांनी देवाच्या चरणावरती आपलं मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकून देवाला हात जोडले. देव विचारतात, बोलोबा आलात? हो देवा आलो. बऱ्यात मजेत देवा, काही पाहिजे तुम्हाला? बोलोबांनी म्हणाव, देवा अरे तू जे दिलं तेच का कमी दिलं माझ्याकडे? किती दिलं? हात दिले, 2 पाय दिले, हा हे नाक, हे डोळे, हे बुद्धी दिली मला तुझ्याकडे येण्याची. देवा याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? काही नको. निघून जायचं लगेच. बोलोबांनी निघून जावं आणि कणकाईने मागून यावं. कणकाई जशा पुढे याव्या, देवाच्या चरणावरती डोकं टेकावं आणि देवाने संधी साधावी. देवानी वरती पावन, बोलोबाने देवानी वरती पावन कणकाईला म्हणावं, कणकाई कशात? बरी आहे देवा. कणकाई पण तुमच्या चेहऱ्यावरती दुःख दिसतं. एवढं म्हटल्यानंतर कणकाईचं अंतकरण पगळलं आणि कणकाई म्हणती कशी? कणकाई म्हणते, देवा सगळं काही नसलं ना तरी पण स्त्रीला चालते, पण पोटी मुलबाळ नसलं ना तर कोणती स्त्री सुखी राहू शकत नाही. एवढाच शब्द देवानी हेरला आणि देव तथास्तु म्हटले. जसे देव तथास्तु म्हटले, कणकाईला घाम फुटला, तरारून घाम फुटला. घाम फुटला, कणकाईला कळे ना आता काय करावं. बोलोबा गरुड खांबाच्या जवळ उभा राहून वाट पाहतात. कणकीला इतका वेळ का लागला? मी पुढे आलो, माझ्या मागेच होती. लगेच यायला पाहिजे होतं, थांबली का? लगेच यायला पाहिजे होतं, थांबली का? लगेच यायला पाहिजे होतं, थांबली का? जशी कणकाई माता दिसल्या, थरथर 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 अंग कापू लागलं. घाम फुटला होता. कणकाईकडे पाहिले, बोलोबाने लांबूनच ओळखलं काहीतरी घात झाला. बोलोबा म्हणतात, कणके, ए कणके, अगं तुला वेळ का झाला? कणकाई म्हणते, तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, मी देवाकडे काही मागितलं नाही. बोलोबा म्हणतात, कणके अगं तू मागितलं की नाही मागितलं मी विचारलंच नाही. वेळ झाला का सांग? कणकाई सांगते, तेव्हा तुम्ही पुढे गेलात आणि मी देवाच्या पाया पडले तर पांडुरंग माझ्याकडे पाहू लागले. मला म्हणतात, तुम्ही आजारी, तुम्ही दुःखी दिसता, तुम्ही दुःखी दिसता. म्हटल्यानंतर देवा, भगपती देवा, सगळं दुःख स्त्री सहन करते, पोटी मोलबाळ नसलेलं दुःख सहन होत नाही ना, म्हणून देवाकडे तेवढं दुःख मांडलं. काय म्हटलं ग देव? देव तथास्तु म्हटली. कणके काय केलंस ग? काय केलं? आयुष्यभर आम्ही 8 पिढ्याचा परमार्थ करत आलो, शेवटी तू जे करायचं तेच केलं. आई कणके, आता जर देवाला तू मागितलंच असेल आणि देव देतोच म्हटलं असेल तर जा परत मागे. सांग त्याला, पुत्र देई आईसा गुंडा, पुत्र
जा त्याच्या समोर जाऊन उभा राहा, त्याला सांग जर द्यायचं असेल तुला तर कसा देई ऐसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा. असा पुत्र दे देवा, असा पुत्र दे की ज्याचा 3 लोकात त्रैलोक्यात झेंडा फडकला पाहिजे. अशी कीर्ती केली पाहिजे की 4 बाजूने मुघली सल्तनती असल्यानंतर सुद्धा स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं पाहिजे. असा पुत्र दे, असा पुत्र दे. जगाचा मालक येऊन हात पुढे करून त्याच्याकडे दान मागितलं पाहिजे. असा पुत्र दे. विश्वाचा मालक येऊन विश्वाच्या मालकाने त्याला आपल्या रथात बसून घेऊन गेलं पाहिजे. असा पुत्र माग, असा पुत्र माग, असा पुत्र माग. विश्वाच्या मालकाने त्याचं कौतुक केलं पाहिजे. ज्ञानोबरायासारखा पुत्र माग. जा जा जा, पुन्हा जाऊन सांग देवाला, देवाच्या चरणावरती पुन्हा विनंती केली, असा पुत्र दे देवा की ज्याचा 3 लोकात झेंडा असला पाहिजे. काय माऊली, जगाच्या मालकाकडे मागितलं आणि त्याने दिलं नाही असं होईल का? असा पुत्र दिला. विश्वाच्या मालकाने तुकोबरायासारखा पुत्र दिला आणि त्या पुत्राने करून दाखवलं. काय? जगाच्या मालकाला आणून दाखवलं. वाढ वेळ झाला नाही का, उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठू, अंतकाळी विठू, विठू आमासी, आमासी पावला रे जखमा अशा सुगंधी, जखमा अशा सुगंधी, झाल्यात काळ झाला, केलेत वार जाणे, केलेत वार जाणे. तो मोगरा असावा अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा बहुतेक माणसांचा, बहुतेक माणसांचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा. अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. जगाच्या मालकाने अक्षरशः तुकोबरायला घ्यायला यावं हे सामर्थ्य तुकोबरायने मिळवलं. एक दिवसाचा प्रसंग, विश्वाचा मालक तुकोबरायच्या घरी आला आणि प्रसंग असा आहे, तुकोबरायचा मुलगा अन्न करून मेला. तुकोबरायच्या दावणीचे जनावर गेले, सगळंच सगळं धन लुटलं लोकांनी, गावानी. सगळी परिस्थिती तुकोबरायची आता. कोपला पाटील गावीचे लोक आता माझं भीक कोण घाली. या अवस्थेत तुकोबराय गळ्यात विना टाकला आणि ब्रह्ममुहूर्ताला भजनासाठी निघले तर विश्वाचा मालक प्रगट झाला. ऐका, देव प्रगट झाला आणि तुकोबरायला म्हणतात, ओ तुकोबराय कुठं निघाले? तुकोबराय सांगतात, देव भजनाला निघालो. थांबा थांबा थांबा. देवा, अरे तू एवढ्या सकाळी माझ्याकडे आला, ये देवा घरात बस. बसवलं. तुकोबराय बसानं उठा करू नका, भूक लागली, भूक पोटाचं पहा. 9 वाजत आले, पोटाचं पहा, पोटाचं. हा, भूक लागली, करा काहीतरी. तुकोबराय हात जोडून देवाला म्हणतात, देवा मुद्दाम आला ना माझ्या दारात, तू मुद्दाम आला, तुला माहिती आहे माझ्याकडे काही नाही, तुला माहिती आहे तू यासाठी स्वयंपाक बनवू शकत नाही. परीक्षा घेतो ना माझी, परीक्षा घेतो. जिजाबाईने ऐकलं आतमध्ये, जिजाबाई, आजची जिजाबाई नव्हती,
जिजाबाईने आतमध्ये ऐकलं आणि जिजाबाई म्हणते तुकोबराय, ओ तुकोबराय घाबरू नका, आत्ता स्वयंपाक बनवते. तुकोबरायला वाटलं एवढा कुठून कॉन्फिडन्स आला बा जिजाबाई, घरात स्वयंपाक नाही, काही किराणा नाही, काहीच नाही, आणि तो जिजाबाई म्हणते आत्ता बनवते काय. तुकोबराय शांत बसून राहिले. जगाच्या मालकाने खाण्याची अपेक्षा केली, स्वयंपाकाची अपेक्षा केली, प्रसादाची अपेक्षा केली, तर जिजाबाईने काय केलं माहितीये का, अख्ख्या घरभर हिंडून काढल्यानंतर, हुंदळून काढल्यानंतर मुठभर कण्या सापडल्या, आणि मुठभर कण्या पातेलभर पाण्यात टाकल्या आणि चवीचं मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ, आणि मिठाच्या पाण्यात कण्या भिजवल्या. कण्या भिजवल्या आणि तुकोबराला आतून हाक दिली, तुकोबराय देवाला आसन मांडवा. देवाला आसन मांडलं, हात धुवायला पाणी दिलं, आणि ताट मांडणार. जिजाबाई आतून ताट घेऊन आल्या. ताट घेऊन आल्या तर पातेलभर कण्या, पातेलभर पाणी आणि मुठभर कण्या. अशी चमचा फिरवला की कण्या इकडून तिकडे फिरायच्या, नुसतं पाणी यायचं चमचा. असं पातेलं ते चमचा फिरवला का सगळ्या कण्या इकडून तिकडे फिरायच्या आणि पाणी यायचं नुसतं. मला सांगा, ताटभर ताटभर त्या ताटामध्ये असे चमचे टाकले असतील जनाबाईना, जिजाबाईना, किती कण्या आल्या असतील. एवढ्या एवढ्या कण्या, ताटभर पाणी. मिठाचं पाणी देवाच्या समोर ठेवलं तर तुकोबराय मनातल्या मनात म्हणू लागले, काय अवस्था आहे आपली. विश्वाचा मालक आला तर मिठाचं पाणी द्यावं लागलं, कण्या द्यावं लागल्या. तुकोबराय मनात विचार करतात आणि देव मनात वेगळा विचार करतात. आज मात्र तुकोबरायला मागायला लावल्याशिवाय राहायचं नाही. आज तुकोबराय धरली, आता चिमट्यात धरले तुकोबराय, आता मात्र मागायला लावायचं. ताटभर पाणी आणि कण्या. देवाने असा फुरका घ्यायचा, असं पाणी घ्यायचं वंजळीत आणि असं ओढायचं. फुरका कळतो का तुम्हाला? कळतं ना, जुन्या माणसांना कळतंय फुरका. आता राहिला नाही तो फुरका. आता तर असं मोडून खातात लोक, असं एवढा एवढा घास खातात, कायला खातात काय माहिती. असा किती मोठा फुरका, असं वंजुळभर पाणी आणि फुरकन ओढायचं देवाने. हो, विश्वाचा मालक बोलतोय मी, देगाचं मायबाप. देवाने असं मुठभर पाणी घ्यायचं मिठाचं आणि फुरकून ओढायचा, फुरका ओढायचा. असा फुरका मारता 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 ताट भरून देवाने खाल्लं. आणि खाता खाता डोळे बंद केले. देव तुकोबरायला काय म्हणता माहिती का, तुकोबराय काय भाग्य घेऊन जन्माला आलात, काय भाग्य तुमचं. तुकोबराय म्हणतात, देवा काय चुकलंय का हो, काय चुकलं असेल तर सांगा मायबाप. देव म्हणतात, तुकोबराय चुकलं नाही, खरंच भाग्य तुमचं, काय बायको मिळेल तुम्हाला. अहो काय झालं देवा, चुकलंय काय. देव म्हणतात, तुकोबराय अहो मला रोज 3 टायमाला जेवण मिळतं, भोग. किती माहितीये का, 56 प्रकारचा. रोज सकाळी 56 प्रकार, दुपारी 56 प्रकार, संध्याकाळी 56 प्रकार, अशा 56 प्रकारचा भोग खाणारा मी. मला रोज 56 प्रकारचे पदार्थ मिळतात तुकोबराय. पण त्या 56 प्रकारच्या पदार्थात एकाही पदार्थाला माझ्या जिजाबाईच्या हाताची चव नाही हो. किती गोड कण्या बनवल्या, किती गोड कण्या बनवल्या. जगाच्या मालकाने कण्या खाव्या तरी सुद्धा तुकोबराय हात जोडून बसले. तर देवाला म्हटले नाही, देवा लय वाईट परिस्थिती राव, काहीतरी एखादा तांदळाचा कट्टा बिट्टा पहा. नाही म्हटले. देवाला उठवलं, हात धुतला, आणि हात धुवून देव बाहेर आले तर मोडक्या भाजीवरती तुकोबरायने बसवलं. पण नवा पलंग मागितला नाही, मोडक्या भाजीवरती देवाला बसवलं. आणि तुळशीचं पान तोडून आणलं आणि तुळशीचं पान तोडून देवाच्या हातावरती ठेवलं. मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोड की जर्जर. तुळशीचं पान देवाच्या हातावर देवाने मुखात टाकलं तर विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले बरं का. ऐका ऐका दादा हो, विश्वाच्या मालकाचे डोळे भरून आले. तर विश्वाचा मालिक मनातल्या मनात विचार करू लागला, आता तुकोबराय मागतील, आता तुकोबराय मागतील. नाही तुकोबरायने मागितलं तर देव म्हणतात, तुकोबराय देऊ का काही, आता तरी देतो, काहीतरी मागा. तुकोबरायने हात जोडले. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मला नको काही, काय कमी दिलं रे तुम्हाला, हा एवढं सुंदर देह दिला, याच्यापेक्षा काय पाहिजे. नाही हो तुकोबराय, तुमच्या परिस्थितीला काहीतरी हातभार लागावा माझा. मला असं वाटतं कुठंतरी तुमच्या परिस्थितीत मी थोडा हातभार लावा, म्हणून मला काहीतरी देण्याची संधी द्या. तुकोबराय म्हणतात, देवा अरे मी मागल खरा, पण मला असं वाटते तू देऊ शकशील की नाही, तुझी ऐपत आहे की नाही. पहा बरं का कोण कोणाशी बोलते, तुम्हाला कळतं ना मी बोललेलं.
तुकोबराय म्हणतात देवा मी मागल बरं का, पण तुझी ऐपत आहे की नाही, तू देऊ शकशील की नाही सांगता येणार नाही म्हणून मागत नाही. मागा की तुकोबराय. काय आहे तुकोबराय म्हणतात, अरे लौकिकातलं नाहीये ना, म्हणून मला शंका वाटते तू देशील का नाही. अलौकिकातलं आहे. काय आहे अलौकिकातलं? देवा तुझं नाव, देवा संतांचा संग. तुकोबराय हे सोडून काहीतरी मागा. तुकोबराय म्हणतात जर द्यायचं असेल, ऐपत असेल तर हेच दे. अभंगाचे पहिल्या चरणावर देवा तुला शक्य असेल तर एकदा टाळी वाजव महाराजांसाठी. हा शक्य असेल तर पहा देवा, मागणे ते एक तुझं प्रती आहे. जर द्यायचंच असेल तुला देशील तरी पाहे पांडुरंगा. शक्य असेल तर दे, माझा आग्रह नाही, माझा आग्रह नाही. तू माझ्या घरी आलाय, मी तुझ्याकडे आलेलो नाही, मग कन्या होत नाही, पण मी तुला दिल्या, तू मला नाही. म्हणून ऐक, तुझी जर इच्छा असेल, तुझी अपेक्षा असेल देण्याची, तर ऐपत असेल तर तू मला देऊ शकतो, पण माझं मागणं मात्र तेच आहे, या संताशी निरवी हेच माझं देई. अनिक तुझे काही न मागो देवा, विठोबा रखुमाये
टाळी सर्वांनी विठोबा संतांनी पण देवाच्या चरणावरती संतांचाच संग मागितला, भगवंताचं भजन मागितलं. यापेक्षा काय मागितलं? देवा अखंड जया तुझी प्रीती, काय दे मला? मज दे तयाची संगती. अजून काय? मग मी कमळापती तुझवा नानी कंटाळा. देवा मला तुझी संगत दे, मला संतांची संगती दे, मला भजन दे. का? भजनामध्ये आनंद आहे, भजनामध्ये अखंड आनंद आहे. आयुष्यभर तुझी सेवा करील, तुझी सेवा करीन मनोभावे, 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 तुझी सेवा तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी वाजवा, जोरात वाजवा, जोरात. या प्रमाणाने या चालीनं या माणसाला महाराष्ट्रभर फिरवलं. नवस केला देवाने तुकोबरायने. काय? देवा नवस तुझ्या चरणावरती एकच आहे की तुझी सेवा आयुष्यभर करील. आमचे नवस काय? 4 पायाचं देईल, 2 पायाचं देईल,
थोरल्यास लग्न होऊ दे, तिकडल्या तुकड्याचा व्यवहार होऊ दे, तेवढं होऊ दे, एवढं होऊ दे. आमचे नवस देवाच्या चरणावर याला देईन आणि त्याला देईनच आहेत. आपले नवस दुसरेच नाही. आपलं देणं वाटीवर आहे, मागणं पाठीवर आहे. संतांनी देवाच्या चरणावरती फक्त देत राहिले, मागितलं काही नाही. आमचा नैवेद्य सुद्धा, नैवेद्य माहिती का तुम्हाला? अय माता माऊल्यांनो, नैवेद्य माहिती का? देतात का तुम्ही? आपण नैवेद्य देत नाही, आपण निवद देतो. निवद, निवद. अशा चाणक्या राहत्या एवढ्याल्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? चाणक्याच म्हणतात का? आमच्याकडे मेल्यावर जळीत आहेत, तुमच्याकडं नाही माहिती. असंच सेम आहे, आपल्याकडे सारखंच आहे. चाणक्या. आणि त्याच्यावरती असे 2-2 शीतं भात टाकीतो आपण. निवद, निवद सांगू राहिलो तुम्हाला. 2-2 शीतं भात टाकायचे, त्याच्यावर आमटी वाढायची. बरं आमटी कशी? अशी पळी भरून घ्यायची ना, असा गंध लावल्याने करायचं असं 5 निवद. आणि त्याच्यानंतर कुलडई ठेवितात. मग कुलडई किती किती ठेवितात? सगट सगट ठेवितात का? अहो ग, कुलडाईचा असा नांगोडा तोडायचा एक आणि त्याच्याच 8 तुकडे करायचे, 7-8 तेच ठेवायचे त्याच्यात. हा, म्हणजे त्याच्यात स्वीट आयटम राहतो एक, काय? शिरा. तो शिरा किती वाटी देत मग? बोला ना. शिरा असं कढईतून शिरा घ्यायचा. तुम्ही वडे तोडेलेत का कधी? वडे, हा, असे उगं वडे तोडल्याने करायचं असं. बरं त्याच्यात पण तुम्हाला सांगतो सरपंच साहेब, ते जर कधी शिरा दुसरा, 5व्या, दुसऱ्या, 4थ्याच नैवेद्यावर संपला, जर पुढचे 2 नैवेद्य राहिले ना, तर कढईकडे जायचंच नाही. तिथूनच दुसऱ्या नैवेद्यातून उचलायचं आणि तिथं 5व्या देवात ठेवायचं. हा, ती. आणि सगळ्यात शेवटचा आयटम राहतो काय? काय कळतं का नाही तुम्हाला? अहो भजे खायचे देवाला का भजे राहतात काही? भजे आपल्याला, भजे आपल्याला म्हणजे तोंडाच्या चवीप्रमाणे त्या पिठामध्ये बटाटा टाकलं, तोंडाच्या चवीप्रमाणे त्या पिठामध्ये मिरच्या टाकल्या, त्या तोंडाच्या चवीप्रमाणे त्याच्यामध्ये काही अजून घोसळ टाकलं, मुगड टाकलं, त्याच्यात अजून काय काय पदार्थ टाकले, मग ते तळले आणि ते खाल्ले. त्याला म्हणतात भजे. आणि त्याच्यात काहीच नाही, नुसतं असं पीठ कुठं कालवलं, कुठं नाही कालवलं आणि तळलं, त्याला काय म्हणते? बोंड. बोंड, बोंड. ते देवाला, ते म्हणजे तुम्हाला शपथ खोटं नाही सांगत, ते जर कधी सकाळी तळले आणि संध्याकाळी जर सापडले ना, आणि ते जर असं गलुलीत धरून आणलं तर टेंगुळ येईन बो एखाद्याला, टेंगुळ. हो, ते देवाला. आणि मला खरं सांगा, ह्या निवदाने देव पावन का? देव काय बाजारचा भाजीपाला नाही र, देव अशाने पावायचा नाही र. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव काय अशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, बाजारचा भाजीपाला नाही. असं नाही व्हायचं, असं नाही व्हायचं नाही. अरे ज्याने एखाद्याने वाट दाखवली तर पंढरपूरकडे निघलं पाहिजे, एखादी वाट दाखवलं तर सप्ताच्या दिशेने निघलं पाहिजे. महाराज असं म्हणाले की परमार्थाकडे घेऊन चालली तर तिच्या नावाने खडे फोडले, शेजारनी ना बरा नाही केलं ग बया. काय म्हटली ती? या शेजारनी ना, इकडं पंगत आहे का तुमची? त्या सगळ्या तिकडं पाहून राहिल्यात. तुम्ही जाता का एखाद्याच्या, बसून घेता का? चट तिकडं आवाज येईन नाही तर राहील, त्याला पाहिजे एवढं. शेजारनी ना बरा नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हा, टाळी, एक टाळी वाजवा. माता माऊल्यांनो सगळ्यांचा आवाज. हा, इकडं इकडं मंदिरात बसलेले सर्वांनी टाळी. हा, या शेजारनी ना बरा नाही केलं ग बया, या शेजारनी ना बरा नाही केलं ग बया बया बया, मला पंढरीला नेलं ग 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 बया बया. पंढरीची वाट लई अवघड, पंढरीची वाट लई अवघड.
माहितीच्या नावाने खडे बोलतो. अरे परमार्थाच्या दिशेला घेऊन जाणाऱ्या माणसाबरोबर वाहिलं पाहिजे, त्याच्याबरोबर गेलं पाहिजे, तो आमचं कल्याण करतो. म्हणून तर सज्जनाची संगती मागितली. तुकोबराय म्हणतात देवा द्यायचं ना, काय दे, दुसरं काही नको, मला फक्त संतांचा संग दे. त्या संतांच्या चरणावरती निरव म्हणजे काय, त्यांचा मला परत कधी वियोग होऊ देऊ नको. या संताशी निरवी हेची मज देही अनेक तुझे काही न मागो देवा. देवा आता उदार हो, कारण 9:05 होऊन गेले. आता उदार होय आणि उदार होऊन काय कर, या संतांच्या चरणावरती मला ठेव. तुका म्हणे आता उदार तू होसी, मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेच मज दे, हेच मज दे अनिक तुझे काही न मागो देवा रे, न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतास निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. देवा दुसरं काही नको, संतांचा संग, तुझं भजन दे. ते भजन जर तुम्हाला तुकोबराय करायचं असेल तर महान संतांचा पुन्हा संघ आहे. ते संत कोण, एक वार त्यांचं भजन करूया. हात वरती करा, हात वरती, हा सगळ्यांनी हात वरती. निवृत्ती राया, हा निवृत्ती राया, सोपान मुक्ता पायी ध्यान सकया. आणि एक माझ्या बरोबर एक काळीवाली बाई, हे आधारवरचा आवाज गेला पाहिजे. तिकडे तिकडे त्या मावल्या हातवरती करा, हातवरती करा करा करा, हा बस. निवृत्ती आया, निवृत्ती आया, सोपानचा बाई ध्यान सकया. प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या संतास निर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. चुकलं असेल माझ्या